नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देवरे अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देवरे अकॅडमीच्या ॲपमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। जे नवीन विद्यार्थी असतील, हा जो व्हिडिओ आपण येणाऱ्या जून जुलैमध्ये ज्या नवीन बॅचेस चालू होणार आहेत त्याच्यासाठी बनवतोय। बऱ्याच दिवसापासून आपण यूट्यूबला कुठलाही व्हिडिओ टाकलेला नाही, तर ह्या व्हिडिओ मागे जे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर जे नवीन ॲडमिशन होतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। जसं बघा, आता बॅचेसचं जे वेळापत्रक आहे, जसं बॅचेस जसं तुम्ही बघू शकता राज्यसेवा आणि कंबाईन, जसं एमपीएससी मध्ये ह्या दोन गोष्टी येतात। जसं त्या राज्यसेवेचा भाग येतो आणि कंबाईनचा भाग येतो। जसं आपण एमपीएससी फाउंडेशन बॅच घेत असतो, त्याच्यात तुम्हाला राज्यसेवा आणि कंबाईन या दोन्ही परीक्षा शिकवल्या जातात। दोन्ही परीक्षेची तयारी आपण 100% रिझल्ट ओरिएंटेड करून घेत असतो। जसं राज्यसेवेमध्ये बघा, तुमचं वनसेवा असेल, कृषी सेवा असेल, अभियांत्रिकी सेवा असेल किंवा अन्न सेवा असेल, याचा सगळा भाग आपण हा राज्यसेवेमध्ये घेतो। तसं कंबाईन मध्ये तुमचा हा जो ग्रुप येतो याला ग्रुप बी म्हणतात, इकडे ग्रुप सी। तसं तुमचं पीएसआय आलं, एसटीआय आलं, एएसओ आलं, सब रजिस्टर आलं, इकडे टॅक्स, क्लर्क, एक्साइज हा जो ग्रुप तयार होतो हा कंबाईन ग्रुप बी सी। दोघांच्या परीक्षा आता पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा या दोघांच्या परीक्षा आता कशा होतात, वेगवेगळ्या होतात। जसं राज्यसेवेमध्ये पण हा जो भाग तयार होतो त्याला क्लास 1 आणि इकडे काय क्लास 2 गॅझेट। वन सेवा, कृषी सेवा, अभियांत्रिकी सेवा, अन्न सेवा याची प्रिलिम्स ही एकच होते, पण मुख्य परीक्षा मात्र या सगळ्यांच्या जवळपास 1 2 3 4 5 याच्या 5 मुख्य परीक्षा होतात, पण पूर्व परीक्षा ही एकच होत असते। याच्यासाठी पण आपण एक नवीन बॅच सुरू केलेली आहे। 100% रिझल्ट ओरिएंटेड अप्रोच तुम्हाला आपल्या देवरे अकॅडमीमध्ये भेटेल। जसं तुम्ही आपलं देवरे अकॅडमी नाशिक एमजी रोडला सेंटर आहे, तुम्ही अधिक माहितीसाठी या नंबरला पण कॉल करू शकता। बरोबर, ही जी बॅच आपण 2 जून पासून लॉन्च करत आहोत, एमपीएससी फाउंडेशन बॅच, या बॅच मध्ये जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना आपला बेसिक लेवल पासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत, शून्यापासून तर 100 पर्यंत असा सगळा क्रक्स एकदम बेसिक 0 0 100 अशी ह्या पद्धतीत आपण तयारी करून घेणार आहेत। जे कोणी विद्यार्थी असतील 10वी नंतर असतील किंवा 12वी नंतर असतील अशा, किंवा डिग्री नंतर पदवीधारक अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी बॅच अवेलेबल असेल। तर 2 तारखेपासून या बॅचला आपण सुरुवात करत आहोत, ते लक्षात घ्या। त्याच्यानंतर बघा, पुढचा जो भाग असणार आहे आपला याच्यामध्ये, जसं तुम्ही बघू शकतात, काही लोक म्हणतात सर आम्हाला स्पेशल सरळ सेवेची तयारी करायची, आमच्याकडे थोडासा वेळ कमी आहे, तर आम्हाला स्पेशल सरळ सेवा बॅच सांगा। तर बघा, सरळ सेवा बॅच मध्ये तुम्हाला फक्त जसं मराठी ग्रामर असतं, इंग्लिश ग्रामर असतं, गणित बुद्धिमत्ता असते, जीएजीके असतं, हा सगळा भाग तुम्हाला 25 असा एक 100 मार्काचा, एका क्वेश्चनला 2 मार्क अशी टोटल 200 मार्काची परीक्षा होत असते। बरोबर, याची स्पेशल सरळ सेवा बॅच पण आपण स्टार्ट करत आहोत। या बॅच मध्ये जसं तुम्हाला तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, लिपिक असेल, आरोग्य सेवक असेल, आदिवासी विकास भवन असेल, समाज कल्याण असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, जेवढं वर्ग 3 किंवा याला आपण कर्मचारी वर्ग असं म्हणत असतो, हा कशामध्ये काउंट होतो, हा कर्मचारी वर्ग असतो। याच्यामध्ये आपण सगळी तयारी करून घेणार। हा सगळा वर्ग 3 मध्ये किंवा आपण गट क ग्रुप असं म्हणत असतो, याची पण तयारी आपण स्पेशल सरळ सेवा बॅच मध्ये करून घेणार आहोत। इथं लक्षात, या बॅच मध्ये हा सगळा कंटेंट तुम्हाला शिकवला जाईल। याच्यामध्ये पण 100% रिझल्ट ओरिएंटेड अप्रोच, आपलं सेंटर एमजी रोडला, तुम्ही या नंबरला कॉल करू शकता। स्पेशल सरळ सेवा बॅच याच्यामध्ये 6 महिन्याची पण बॅच अवेलेबल आहे आपल्याकडे आणि 1 वर्षाची पण बॅच अवेलेबल, या दोन्ही बॅचेसला तुम्ही एनरोलमेंट करू शकता। पुढे गेलो, तसं बघा, यूपीएससी फाउंडेशन बॅच ही जी बॅच आहे ही ओनली यूपीएससी, याच्यामध्ये जे लोक इंग्लिश मीडियम मध्ये तयारी करतात, जे लोक इंग्लिश मीडियम किंवा एमपीएससी इंग्लिश मीडियम मध्ये करणार आहेत, ते सगळे ह्या एका बॅच मध्ये बसतात। इंग्लिश मीडियम मध्ये ही बॅच आपली स्मॉल लेवलला चालते, म्हणजे फक्त लिमिटेड सीट्स घेत असतो आपण या बॅच मध्ये। या बॅच मध्ये तुम्हाला यूपीएससीचा जो सीईसीचा भाग येतो, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन, याचा भाग तुम्हाला शिकवला जातो। तसं याच्यामध्ये तुमचं प्रिलिमचं स्ट्रक्चर असेल, मेन्स असेल किंवा पर्सनॅलिटी टेस्ट असेल। जसं प्रिलिम मध्ये तुम्हाला जीएजीके, तसं क्वालिफाईड, ह्या सगळ्या परीक्षा, जसं पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत, असं सगळं यूपीएससीची तयारी याच्यामध्ये आपण करून घेणार। जसं तुम्ही इथं स्ट्रक्चर बघू शकता, प्रिलिम मध्ये तुम्हाला काय पेपर असतील किंवा काय काय असणार, मेन्स मध्ये सगळं स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात येऊन जाईल। पूर्व परीक्षा ओरिएंटेड, मुख्य परीक्षा ओरिएंटेड, जसं याच्यामध्ये प्रिलिमचा जो भाग असणार आहे हा तुम्हाला पूर्ण एमसीक्यू ओरिएंटेड असणार आहे, आणि मेन्स ही पूर्ण तुम्हाला कशी असणार आहे, रिटर्न फॉर्मॅट मध्ये असणार आहे, आणि इथं तुम्हाला ओरली तयारी करायची आहे। आणि एक लक्षात घ्या, फायनल एक्झाम ही तुमची किती मार्काची होतात असते, जवळपास 2025 मार्काची एक्झाम होते। किती मार्कांची, 2025 मार्कांची परीक्षा होते। याच्यात पूर्व परीक्षेचे मार्क्स काउंटेबल नसतात। तर हा झाला यूपीएससीचा भाग। आपण यूपीएससी ओरिएंटेड पण बॅच घेत आहोत, या बॅचला पण तुम्ही एनरोलमेंट करू शकता। याची पण बॅच आपण 5 जून नंतर स्टार्ट करणार आहोत। जे नवीन विद्यार्थी किंवा ज्यांना 10वी 12वी नंतर यूपीएससी करायची, किंवा इंग्लिश मीडियम किंवा मराठी मीडियम मध्ये असे जे विद्यार्थी असतील,
मराठी मीडियमची बॅच पूर्णपणे वेगळी चालते, इंग्लिश मीडियमची बॅच आपण ह्याच हॉलमध्ये घेत असतो. ह्या बॅच मध्ये तुम्हाला सगळं इंग्लिश मीडियम एनसीईआरटी असतील, तुमचे सगळं यूपीएससीचे बुक्स असतील, सगळं इंग्लिश मीडियम मध्ये तुम्हाला शिकवले जाते, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा पुढचा जो भाग येणार आहे, जसं बघा ही 2 जूनची आपण ही बॅच स्टार्ट करत आहोत, यूपीएससी एमपीएससी फाउंडेशन बॅच. आपलं जास्त फोकस असतो फाउंडेशन म्हणजे काय, सुरुवातीपासून आपलं मेन जसं बेसिक लेवल पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत शिकवलं जातं. याच्यामध्ये 10वीचा विद्यार्थी असू द्या, 12वीचा, 10वी नंतर जसे आपण ऍडमिशन हे सगळे 10वी पास विद्यार्थ्यांनाच देत असतो. याच्यामध्ये तुमचं 11वी 12वी असेल त्याचं कॉलेज टाईप पण करून घेण्याची तयारी असते, किंवा 12वी नंतर तुम्हाला एफवाय याची तयारी असेल त्याचे पण कॉलेज आपण टाईप करून घ्यायची सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे. बरोबर. तर काही विद्यार्थ्यांना असं वाटतं सर आम्हाला 10वी नंतर कॉलेज वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही करून घ्या, ते पण करून घ्यायची जबाबदारी आपल्या देवरे अकॅडमीकडे आहे. तुमचे कॉलेज 11वी 12वीचं किंवा ग्रॅज्युएशनचं कॉलेज असेल, सिनियर कॉलेज, ते पण तयारी करून घेतली जाईल. तसं याच्यामध्ये बघा बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत रिटर्न प्रॅक्टिस जो 2025चा पॅटर्न आलेला आहे, याला बरेच विद्यार्थी म्हणतात की एमपीएससी सगळी आता सब्जेक्टिव्ह झालेली आहे. तर बघा याच्यामध्ये बदल फक्त काय, ह्या मुख्य परीक्षेमध्ये झालेला आहे, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये जवळपास तुम्हाला टोटल 9 पेपरची तयारी करून घेतली जाणार आहे. 7 पेपरचे मार्क्स हे काउंटेबल असतात, 2 पेपर हे तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये असतात. बाकीचे सगळे पेपरची तुम्हाला तयारी रिटर्न प्रॅक्टिस मध्ये करून घेतली जाणार आहे. रोज सकाळी सकाळी तुम्हाला पेपर रायटिंग साठी दिला जाईल. रोज आल्या रोज एक क्वेश्चन लिहायचा, त्याचे लगेच तुम्हाला चेकिंग करून दिलं जाईल, त्याच्यामध्ये काय चुका होत आहे असं आपल्याकडून तुमच्या विद्यार्थ्यांकडून तशी प्रॅक्टिस आपले स्टाफ एक्सपर्ट जे असतील ते करून घेतील. आणि यूपीएससीला ऑलरेडी आपल्याकडे ही जी बॅच चालते आणि ही जी बॅच, ह्या दोघांसाठी आपण इंग्लिश मीडियम मध्ये घेणार आहे आणि याच्यासाठी मराठी मीडियमचा पण कंटेंट तुम्हाला स्वतंत्र बॅच मध्ये दिला जाईल. तर बघा अशा सगळ्या बॅचेस तुम्हाला मी जसं सांगितलं याच्यामध्ये आपण या बॅचेस सुरू करत आहोत. तर जे कोणी नवीन विद्यार्थी असतील किंवा जे कोणी गावाकडून येणारे असतील किंवा कोणाला ऑनलाईन बॅच, तसं काही विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला ऑनलाईन बॅच द्या, तसं आपण ऑनलाईन पण घेत असतो. जसं आपलं देवरे अकॅडमीचा ऍप आहे प्ले स्टोअरला, याच्यावर तुम्हाला ऑनलाईन मध्ये आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अवेलेबल होतील. म्हणजे जी आपण त्याला म्हणतो हायब्रिड बॅच, जे लेक्चर इथं होतील तेच लेक्चर तुमच्या मोबाईलला पण दिसू शकतात. किंवा तुम्हाला असं वाटतं सर काही लेक्चर आम्हाला आमच्या पद्धतीत बघायचे, तर तुम्ही तुमच्या रेकॉर्डेड जे लेक्चर असतील ते तुम्ही तुमच्या टाइम टेबलनुसार कधीही बघू शकतात. जवळपास आतापर्यंत आपल्याकडे 700+ व्हिडिओ लेक्चर्स रेकॉर्ड आहेत, ते पण सगळ्या एक्सपर्ट फॅकल्टीकडून रेकॉर्ड केलेले आहेत. जसं हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, मराठी ग्रामर असेल, इंग्लिश ग्रामर असेल, हे जे सब्जेक्ट्स आहेत हे तुम्हाला एक्सपर्ट फॅकल्टीकडून आपण रेकॉर्ड करून घेतलेले आहेत विथ क्लॅरिटी, विथ पीडीएफ फॉर्मॅट, आणि सगळं तुम्हाला हे डिजिटल म्हणून रेकॉर्ड केलेले आहेत. अशा काही विद्यार्थ्यांना इथे येणं शक्य होत नसेल, अशा विद्यार्थ्यांनी आमची देवरे अकॅडमीची ऑनलाईन बॅच घेतली तरी चालेल. आणि त्यांचं काय फॉर्म भरणं वगैरे असेल, त्यांचे बुक्स हे पण तुम्हाला कुरिअरने पाठवले जातील. ऑनलाईन फॉर्मॅट पण अवेलेबल आहे आपल्याला, त्या पण बॅचेस तुम्ही कधी पण घेऊ शकतात. ऑनलाईनला तुम्हाला इथे यायची काही गरज नसते, तुम्ही सगळे लेक्चर मोबाईलमध्ये डायरेक्टली तुमच्या आपल्या देवरे अकॅडमीच्या ॲपवरून पण बघू शकतात, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे नवीन विद्यार्थी असतील की सर सुरुवात कशी करायची काही समजत नाही, बघा तर थोडं जो फॉर्मॅट असतो, जसा हा मुख्य परीक्षेचा फॉर्मॅट ते बघू शकतात. बघा हा मुख्य परीक्षेचा नवीन फॉर्मॅट आलेला आहे, तुम्ही बघू शकतात. जसं मुख्य परीक्षेमध्ये बघा हा जवळपास तुम्हाला बोललो, हा जो आवाका आहे हा 1750 मार्काचा आवाका असणार आहे मुख्य परीक्षेसाठी, तुम्ही बघू शकता. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत असेल, बरोबर. तसे ऑलरेडी याच्यावर लेक्चर्स पण आपण टाकलेले आहेत, बरोबर. जे नवीन विद्यार्थी असतील एमपीएससी मध्ये एकच महत्वाची गोष्ट काय, कंटिन्युटी, सातत्य. जसं तुम्ही 4-5-10 दिवस क्लास केला म्हणजे तुम्ही लगेच परीक्षा पास होणार आहेत का, नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 14 महिने टिकणं महत्वाचं. 14 महिने, 1.5 वर्ष जो कंटिन्यू अभ्यास करतो, क्लास करतो, अभ्यासिकेत बसतो, घरी कंटिन्यू मेहनत घेतो, त्याच विद्यार्थ्याला 100% यश भेटत असतं. नाही तर तुम्ही 1-2 महिने क्लास करतात आणि म्हणतो मी एमपीएससी पास होणार, असं होणार नाही. त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू राहावं लागेल. जे विद्यार्थी आपल्याकडे हॉस्टेलची पण सुविधा अवेलेबल आहे, ज्यांना राहण्या खाण्याची व्यवस्था पण आपण कमी याच्यात देत असतो. आपली एमजी रोडला असतील, अशोक समोर असतील किंवा आरकेओ, राहण्या खाण्याची पण सुविधा देवरे अकॅडमीकडे अवेलेबल आहेत. आपल्या आनंद हॉस्टेल नावाचे हॉस्टेल आहेत, त्याच्यात तुम्हाला सगळं स्वतंत्र राहण्या खाण्याची व्यवस्था करून ती पण कमी अल्प दरात 5200 मध्ये आपल्याकडे राहणं खाणं पण अवेलेबल आहे. म्हणजे ते सगळ्यात नाशिकमध्ये सगळ्यात कमी अल्प दरात तुम्हाला राहणं खाणं 5200 मध्ये भेटेल. ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल ते हॉस्टेलला पण कॉन्टॅक्ट करू शकतात. हॉस्टेलला आपल्याकडे लिमिटेड सीट्स असतात, त्याच्यासाठी तुम्ही आधी बुकिंग करा. बाकी क्लासला ऍडमिशन भेटतील तुम्हाला, फक्त तुम्ही एकदा ऑफिसला या, सगळी माहिती जाणून घ्या, सगळ्या गोष्टी काय काय तुम्हाला इथं शिकवल्या जातील त्या बघा, त्याच्यानंतर तुम्ही ऍडमिशन घ्या. वाटलं तर घेतलेलं ऍडमिशन, ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन एकदा घेतलं त्यांनी सगळ्या गोष्टींचा विचार करून ऍडमिशन घ्या. कारण काय होतं, आम्ही सगळ्या गोष्टी सांगत असतो, नंतर काय होतं काही विद्यार्थ्यांना मग सर मला नाशिकमध्ये करमत नाही,
लांब पडतं, ह्या गोष्टी बघा. मग शेवटी ऍडमिशन घेतलेलं असतं, तुम्हाला क्लास कंटिन्यू करावा लागतो. या सगळ्या गोष्टी आम्ही सांगून तुमचं ऍडमिशन करून घेत असतो. इथं लक्षात. बाकी काही टेन्शन घेऊ नका. आपल्याकडे जवळपास प्रत्येक विषयासाठी एक्सपर्ट शिकवतात. 14 ते 15 फॅकल्टी येते. या फॅकल्टीज तुम्हाला प्रत्येक विषयाचा तुमचे डाऊट्स क्लिअर करतील. आणि याच्यामध्ये आपलं शेड्यूल आहे, सोमवार ते शुक्रवार जे शिकवलं त्याच्यावर शनिवारी आपण टेस्ट घेत असतो, बरोबर. मग त्या टेस्टमध्ये तुमचा स्कोर किती, सुरुवातीला स्कोर कमी कमी येतो, नंतर हा थोडा वाढत वाढत जात असतो, बरोबर. अशा सगळ्या गोष्टी किंवा ऍड आली त्याचं फॉर्म भरण्यापासून सगळ्या गोष्टी आम्ही गाईडलाईन्स करत असतो. फॉर्म भरण्यामध्ये तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात, डॉक्युमेंट्स कसे काढायचे हे पण तुम्हाला क्लास करून बारीक सगळ्या गोष्टी दिल्या जातील, बरोबर. फॉर्म भरण्यासाठी काही क्युरी आली किंवा तुमचं सिलेक्शन झालं त्याच्यानंतर डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आला, त्या पण सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्या गाईडलाईन म्हणजे जवळपास तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं. याच्यामध्ये जो भाग असतो तो तुम्ही समजा आता ऍडमिशन घेतल्यापासून जोपर्यंत तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये पहिलं पेमेंट घेत नाही तोपर्यंत देवरे अकॅडमी ही तुमच्या सोबत असणार, हे लक्षात घ्या. फक्त तुमचा कोर्स झाला आता संपला असं नाही. जोपर्यंत तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर किंवा क्लास 3 ऑफिसर होत नाही तोपर्यंत तुम्हाला गाईडलाईन द्यायची सगळी जबाबदारी आमची. फक्त याच्यावर तुम्ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला क्रिकेटमधलं विराट कोहली व्हावं लागणार आहे. प्रत्येक मॅच मध्ये जसं विराट कोहली खेळत असतो, प्रत्येक मॅच मध्ये तो रन करतो, म्हणून आज सगळ्यांचे रेकॉर्ड्स जे त्यांनी ब्रेक केलेले तसं तुम्हाला एमपीएससी मधलं विराट कोहली व्हावं लागेल, हे लक्षात घ्या. तुम्हाला कंटिन्युटी अभ्यास करावा लागेल. रोज रिटर्न प्रॅक्टिस असेल, अभ्यास असेल, असा 5 ते 6 तास तुम्हाला द्यावा लागतील. आणि कंटिन्यू आपले क्लासेस जसं कंटिन्यू आपल्या 4 तासाचे बॅच असते, याच्यात तुम्हाला 2 सब्जेक्ट शिकवले जातात. जसं नाशिकमध्ये आपण एकाच बॅच मध्ये जसं तुम्हाला सकाळी आपला जो स्लॉट असतो तसं सकाळी तुम्हाला 9 ते 12चा एक स्लॉट असतो, त्याच्यानंतर 12:30 ते 4:30 आणि संध्याकाळी 6 ते 8 अशी ह्या बॅचला आपण मॉर्निंग बॅच म्हणतो, या आफ्टरनून बॅच आणि इव्हिनिंग बॅच अशा 3 बॅच आपण घेत असतो. ह्या तिन्ही बॅच वेगवेगळ्या चालतात. ह्या एकाच बॅच मध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात, हे लक्षात घ्या. जे लोक सकाळी येतात ते दुपारी येत नाही, ते दुपारी येतात ते संध्याकाळी येत नाही. याच्यामध्ये तुम्हाला 2-2 सब्जेक्ट शिकवले जातात, हे लक्षात घ्या. आणि ते प्रॉपर सब्जेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचतील अशा पद्धती तुम्हाला शिकवले जातील. याच्यामध्ये कुठलाही डाऊट येणार नाही. फक्त तुमची पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे, करण्याची इच्छा पाहिजे. करण्याची इच्छा असेल तर 100% रिझल्ट येतो, पण तुमची इच्छा नसेल तर मग काहीच होत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून जे नवीन विद्यार्थी असतील 10वी 12वी पदवीधारक अशा विद्यार्थ्यांनी देवरे अकॅडमीला कॉन्टॅक्ट करा. देवरे अकॅडमीचं मुख्य ऑफिस आहे एमजी रोडला, डेरिवडा आईस्क्रीमच्या मागे, किंवा तुम्ही एमजी रोडला आलात कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. जे विद्यार्थी असेल त्यांनी, ज्यांना कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल त्यांनी बघा आपला हा जो कॉन्टॅक्ट नंबर दिसत असेल तर आपलं स्पर्धा परीक्षा केंद्र एमजी रोडला आहे, या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. 9423383069 ला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सगळे एक्झाम ओरिएंटेड माहिती तुम्हाला भेटू शकते. किंवा तुम्हाला ऍडमिशन नसेल घ्यायचं, स्पर्धा परीक्षेविषयी काही माहिती हवी असेल तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला पाहिजे ती माहिती, जसं तुम्हाला ज्या ओरिएंटेड असेल ती पण माहिती आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देऊ शकतो. थांबूया विद्यार्थी मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण याच्यात ऍपमध्ये आपले जे व्हिडिओ आहेत ते कसे बघायचे या सिक्वेन्समध्ये मी सांगितलं जाईल. थँक्यू व्हेरी मच.